कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। बीडच्या अर्धमसला गावात 2 तरुणांकडून जिलेटिनच्या सहाय्याने मशिदीत स्फोटामुळे मशिदीच्या भिंतीला भेगा, फरशीही फुटली। दोन्ही तरुण पोलिसांच्या ताब्यात। पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यावर। दीक्षाभूमी आणि डॉक्टर हेडगेवार स्मारकामध्ये मोदींकडून अभिवादन। संरक्षण क्षेत्रातील अत्याधुनिक प्रकल्पांचं उद्घाटन करणार। संघाच्या पसंतीचा राष्ट्रीय अध्यक्ष पाहिजे असल्याने मोदींचा दौरा। आपला राष्ट्रीय अध्यक्ष होण्यासाठी संघांचा दबाव, संजय राऊतांचा दावा। राज्यभरात मराठी नववर्षाचा उत्साह। गुढीपाडव्यानिमित्त राज्यभरात शोभायात्रा। शोभायात्रेत मर्दानी खेळांसह ढोल ताशाच्या गजरात नववर्षाचं स्वागत। 2.5 वर्ष महायुतीने केलेल्या कामाचं विजयाच्या गुढीत रूपांतर। नव्या सरकारमधील पहिली इनिंग सुरू। विकासाच्या गुढ्या उभारून राज्याला पुढे नेणार। उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा। गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष। लाडकी बहीण योजना जाहीर केली तेव्हा राज्याच्या तिजोरीवर 43,000 कोटींचा भार आला। तिजोरीवर वाढलेला भार पाहता कर्जमाफीही होणार नाही अशी माहिती। संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। कर्जमाफी देऊ शकत नसाल तर अजित पवारांनी राजीनामा द्यावा। महाराष्ट्राच्या जनतेचा वचनभंग केल्यानं नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्या। संजय राऊतांची टीका। राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे अपघातातून थोडक्यात बचावले। बागडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड। हेलिकॉप्टरमधून धूर निघाल्यानं हेलिकॉप्टर पुन्हा खाली उतरवलं। कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून प्रशांत कोरटकरची न्यायालयीन कोठडीत रवानगी। कोरटकर आजच जामिनासाठी अर्ज करणार। कोरटकरच्या रोल्स रॉयसमुळे मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता। महेश मोतेवारच्या गाड्या जप्त केल्याच नाहीत। कोरटकरनं वापरलेली आणि तुषार कलाटेंकडे असलेली गाडी जप्तच केली नव्हती, सूत्रांची माहिती। कोल्हापूरच्या पट्टणपोडोतील शिवप्रेमींनी परवानगीशिवाय बसवलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवला जाणार, तर पुतळा हटवल्यास तीव्र आंदोलन करण्याचा शिवप्रेमींचा इशारा। कुणाल कामरा विरोधातील 3 गुन्हे मुंबई पोलिसांकडे वर्ग। उपमुख्यमंत्री शिंदेंवर विडंबनात्मक गाणं सादर केल्याचा कामरावर आरोप। 1 एप्रिलपासून वीज 10% स्वस्त होणार। महावितरण कंपनीच्या प्रस्तावानंतर महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडून वीज दर निश्चितीचे आदेश। मुंबईच्या तापमानात अचानक वाढ। मुंबईतील तापमान 36 अंशावर। आजही मुंबईचा पारा चढाच राहण्याचा अंदाज। पुण्यात पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर। अनेक भागात पाणीपुरवठा विस्कळीत। नागरिकांचं थेट राज्य सरकारला साकडं। महाराष्ट्रात पुढील 4 ते 5 दिवस गडगडाटासह वादळी पावसाचा अंदाज। सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि रत्नागिरीला येलो अलर्ट। 4 ते 5 दिवसात सिंधुदुर्गात काही ठिकाणी पावसाची हजेरी। अवकाळी पावसामुळे कोकणातील बागायतदार चिंतेत। साई भक्तांना 5 लाखांपर्यंतचा विमा संरक्षण मिळणार। मात्र दर्शनाला येण्याआधी साई संस्थांच्या अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करणं बंधनकारक। सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपीचा जामिनासाठी अर्ज, तसेच खोट्या प्रकरणात गोवल्याचाही आरोप। विरारमध्ये एका बाईकस्वार मोठ्या दुर्घटनेपासून थोडक्यात बचावला। रस्त्यावरील चालत्या दुचाकीवर अचानक झाड कोसळलं। घटना सीसीटीव्हीत कैद। पंढरपुरात गुढीपाडव्याचा उत्साह। गुढीपाडव्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट। सजावटीसाठी विविध रंगीबिरंगी देशी विदेशी 2 टन फुलांचा वापर। म्यानमारच्या भूकंपात 1600हून अधिक जणांचा मृत्यू, तर 3000हून अधिक जण जखमी। बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू। महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी आता फ्री डिशवर। 1 एप्रिलपासून TV9 मराठी डीडी फ्री डिशवर पाहता येणार। डीडी फ्री डिशच्या प्रेक्षकांना 68 क्रमांकावर TV9 मराठी दिसणार। IPLमध्ये गुजरात टायटन्सनं मुंबई इंडियन्सचा पराभव करत विजयाचं खातं उघडलं। मुंबईचा सलग दुसरा पराभव। साई सुदर्शनची 63 धावांची दमदार खेळी। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।